2024ला कोणाला बसवायचं हे मराठा ठरवणार असं जरांगे म्हणतात। छगन भुजबळ आजकाल दिसत नाहीत असं सुद्धा जरांगेंचं म्हणणं आहे। भुजबळांना जो नेता मतदारसंघात घेऊन जाईल त्या नेत्याला पाडायचंय। कोकणातला तो एक जण सारखा भिताडाकडे पाहतोय असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता राणेंवर टीकास्त्र डागलंय। ज्यावेळेस तिथं अन्याय घडला गेला, प्राणघातक हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या बाजूने न बोलता तुमचा देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या बाजूने बोलला, जनतेच्या बाजूने नाही बोलला। आज तुम्ही म्हणताय आमच्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका। 96 कोणी स्वतःला जर म्हणून घेणार असाल तर सामान्य जनतेच्या बाजूने बोलायचं शिका। अत्याचारी आणि अन्यायी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलायचा बंद करा। जातीवंत मराठा यापुढे स्वतःच्या लेकराच्या जातीच्या बाजूने राहील, पक्षाच्या बाजूने नेत्याच्या बाजूने जातवान अवलाद राहू शकत नाही। यापुढे जातवान मराठा घरात नाही बसू शकत। खानदानी मराठ्यांची अवलाद ही यापुढे आता पक्षाचा प्रचार नाही करू शकत। स्वतःच्या जातीचा आणि स्वतःच्या लेकराच्याच बाजूने उभा राहणारा जातवान आणि खानदानी मराठा यापुढे समजा। मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीमधलं त्यांचं टार्गेट आहे की नेत्यांच्या वरती त्यांचं टार्गेट आहे। जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार असताना सरकारनं दिलेल्या वकिलांनी सांगितलं की त्यांनी आम्हाला गायकवाड आयोगाचा अहवाल व्यवस्थितपणे दिला नाही, ॲफिडेव्हिट करून दिली नाही, त्याच्यावरती सह्या नव्हत्या। पण तेव्हा हे पवारांच्या नेतृत्वातलं सरकार होतं, उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते। यांना तुम्ही टार्गेट करणार आहे की नाही, तर नुसतं या सगळ्या गोष्टीवरती राजकारण करणार आहे याचा सुद्धा विचार होण्याची आवश्यकता आहे। देवेंद्रजी फडणवीसांच्या वरती सातत्यानं बोलणं याचा अर्थ आता या सगळ्या विषयाला राजकीय रंग आलेला दिसतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।